आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। धुळे तालुक्याला सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषद अध्यक्षपद। धरती देवरे जिल्हा परिषद अध्यक्षपदी। धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे लांबकानी गटाच्या सौ धरतीताई निखिल देवरे यांची वर्णी लागली आहे। या पदासाठी धुळे अखेर व शिंदखेडा तालुक्यात चुरस होती। अखेर पक्षश्रेष्ठींनी धरतीताईंच्या नावावर शिक्कामोर्तब करत आज त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड आहे। आज दुपारी पीठासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेत औपचारिक घोषणा करण्यात आली। दरम्यान पक्षश्रेष्ठींकडून धरती देवरेंच्या नावावर शिक्कामोर्तब होताच समर्थकांनी जिल्हा परिषद आवारात जोरदार जल्लोष केला। तसेच सती देवी की जय होचा जयघोष करत आनंदोत्सव साजरा केला। धरतीताईंच्या रूपाने धुळे तालुक्याला सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे। धुळे जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असून पहिल्या 2.5 वर्षात डॉक्टर तुषार रंधे यांना संधी देण्यात आली होती। त्यानंतर पुढील 2.5 वर्षांसाठी अध्यक्षपद महिला प्रवर्गासाठी राखीव झाले। त्यात सुरुवातीला 13 महिन्यांसाठी फागणे गटाच्या अश्विनीताई पाटील यांना संधी देण्यात आली। 14 डिसेंबरला अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते। त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते। यासाठी धुळे तालुक्यातून लांबकानी गटाच्या धरती देवरे यांची वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांनी यावेळी एकच जल्लोष केल्याचं बघायला मिळालं। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। वंदन करते आणि त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी जे पाय उचलले होते आणि त्या दिवशी मला आज इथे हे मोठं पदभार मिळालं, त्याबद्दल मला खूप अभिनंदन होत आहे। सर्वप्रथम मी आपले माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा, आपले पालकमंत्री गिरीश भाऊ आणि खास करून उपस्थित असलेले विजयभाऊ चौधरी आणि राजू मामा आणि आपले सगळे नेते खासदार आमदार सुभाष भामरे, जयकुमार भाऊ, अमरीशभाई आणि सगळे नेत्यांना सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते की त्यांनी मला एवढं मोठं पद दिलं, मला या पदासाठी इथे आणलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते। आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा पण मी मनापासून अभिनंदन करते, धन्यवाद करते, कारण की त्यांनी त्या नेत्याचं शब्दाला मान दिलं आणि मला सहकार केलं। आणि जे विरोधी पक्ष आहे ते विरोधी म्हणता येणार नाही, कारण त्यांनी सुद्धा मला सहकार केलं आणि विरोधी पक्षने फॉर्म भरला आणि त्याबद्दल मी त्यांचे पण आभार व्यक्त करते। त्या परिषदेच्या सगळ्या कामांना विकास पडते पुढेच जाणार, त्याची मी नक्कीच खात्री करेन आणि जे काय काम आपण करणार आहे ते तुम्ही सगळे आपण सोबतच करणार आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।